मित्रांनो नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार. DA, HRA, पेन्शन आणि एरियस बाबत मोठा खुलासा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाची घोषणा 15 जानेवारी 2025 रोजी झाल्यापासून देशातल्या 1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतन वाढीची चर्चा सुरू आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये आयोगाची अधिकृत सूचना प्रसिद्ध झाली, तर नोव्हेंबरमध्ये कार्यकक्षा जाहीर करण्यात आली. त्यानंतर आयोगाने देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बैठका घेत कर्मचारी संघटनांच्या मागण्या जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वेतन आयोगाची कामे वेगाने सुरू असले तरी शेवटच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनच आहे. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांनी आयोगासमोर मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. त्यांच्या मते 8व्या वेतन आयोगाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमॅन फॅक्टर असून याच आधारावर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होणार हे ठरेल. वाढती महागाई लक्षात घेऊन विविध कर्मचारी संघटनांनी वेगवेगळे प्रस्ताव आयोगासमोर सादर केले आहे. काही संघटनांनी वेतन ठरवताना सोन्याच्या किमतीचा संदर्भ दिला असला तरी डॉक्टर पटेल यांनी स्पष्ट केले की सोन्याचे दर दररोज बदलत असल्यामुळे त्यावर वेतन ठरवणं योग्य ठरणार नाही. त्याऐवजी महागाई भत्ता हा वेतनातल्या बदलांचा सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय सध्याची 3 सदस्यांची कुटुंब संकल्पना बदलून 5 सदस्यांचा विचार करून बेसिक सॅलरी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ 6 ते 7% वाढवून महागाई भत्त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत दरवर्षी किमान 10% वाढ व्हावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.